नमस्कार श्रोते, मी आता पुन्हा आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. प्रथम आपण आकाशवाणीची धून ऐकणार आहोत. नमस्कार श्रोते, मी मीना सोनवणे आकाशवाणीच्या मुंबई ब केंद्रावरून बोलत आहे. सर्व श्रोत्यांना घटस्थापनेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अश्विन महिन्यातील नवरात्र 9 दिवस 9 रूपांची देवीची पूजा केली जाते. प्रत्येक दिवसाचं महत्त्व अगदी वेगळं. हे काय वेगळेपण असतं हे पाहण्यासाठी आजही आपण पुन्हा त्याच कामतांच्या चाळीत जाणार आहोत, जिथे यावर्षी देवीची प्रतिष्ठापना केली आहे. चौकात देवीची मूर्ती सर्वांसाठी आणली आहे. म्हणजे पुन्हा एकदा सर्व मिळून एकत्रित हा सण साजरा होणार आहे. घटस्थापना म्हणजेच नवरात्र. एक विशेष माहिती देणार आहोत. कामतांच्या चाळीतील ज्येष्ठ महिला म्हणजे आताच्या पिढीतल्या नातवांची पंटी आजी. कळलं का? पंटी आजी. काही नुसत्याच आज्या, ज्या पंट्या नाही आज्या आहेत, त्या सर्वजणी एकत्र येऊन देवीसाठी त्यांनी एक भजनाचा सुंदरसा कार्यक्रम ठेवला आहे. किती हौस आहे बघा ना यांना. सांगण्यास आनंद वाटतो की यातली एकही आजी हे नीट लक्ष देऊन ऐका. यातली एकही आजी काठी टेकत काही रंगमंचावर येणार नाही आहे. तर मी आमंत्रित करते या सर्व आज्यांना ज्यांनी नवरात्रीसाठीचा भजनाचा कार्यक्रम केला. प्रथम गोखले आजी, वाडेकर आजी, सुजाता आजी, गुप्ते आजी, स्वप्नश्री भावे या सर्वांनी आणि आपल्या गीताताई दर्मे या सगळ्यांनी जवळजवळ 8 ते 15 दिवस यासाठी प्रॅक्टिस केलेली आहे. तर ऐका आजींचा नवरात्री पुढे सादर होणारे हे भजन. इकडे एक माईक आहे. हा मीनाताई, एक एक्स्ट्रा माईक आहे वरती, चालू आहे. तर प्रथम गीताताई तयार. प्रथम गीताताईंचं आपण एक देवीचं सुंदरसं असं गाणं ऐकणार आहोत.
माझ्या आईचा सोनवाणी रंग, माझ्या आईचा सोनवाणी रंग, मोत्याने भरारीचा भाग, मोत्याने भरारीचा भाग, माझ्या आईचा सोनवाणी रंग, माझ्या आईचा सोनवाणी रंग, नेसली अंजिरी नेसली अंजिरी, साडी कातोळी कर्णफुलल्याची, पायी मासोळी लाल शेणाचा गडद रंग, लाल शेणाचा गडद रंग, रंग रंग रंग, माझ्या आईचा सोनवाणी रंग, माझ्या आईचा सोनवाणी रंग, माझ्या आईचा सोनवाणी रंग, दागदागिने आईला घालू, आईला पाहुणी आनंदे डोलू, आईला पाहुणी मन झाले दंग, आईला पाहुणी मन झाले दंग दंग दंग, माझ्या आईचा सोनवाणी रंग, माझ्या आईचा सोनवाणी रंग, माझ्या आईचा सोनवाणी रंग, आईच्या मांडवात कुंकवाचा सडा, हळदी कुंकवाचा सडा, आईच्या मांडवात कुंकवाचा सडा, हळदी कुंकवाचा सडा, आईच्या मुखात पाशे पाणी विडा, आईच्या मुखात पाशे पाणी विडा, माझ्या आईचा सोनवाणी रंग, माझ्या आईचा सोनवाणी रंग, माझ्या आईचा सोनवाणी रंग, मोत्याने भरारीचा भाग, भाग, मोत्याने भरारीचा भाग, भाग, माझ्या आईचा सोनवाणी रंग, माझ्या आईचा सोनवाणी रंग, सोनवाणी रंग, सोनवाणी रंग, सोनवाणी रंग. आता यानंतर आहेत नलिनी गोखले यांचं सप्तशृंगी आली माते हे गाणं. सप्तशृंगी आली माते माते, सप्तशृंगी आली माते
वा वा. आणि तिने माळी वर्माची आठवण. येस, परत पुन्हा आपण जुन्या रेडिओवर माणिक वर्माचं गाणं ऐकलं असंच वाटायला लागलेलं आहे. आता यानंतर साऱ्या आजा मिळून एक भजन म्हणणार आहेत. भजनाचे बोल आहेत अंबा निघाली माहेरा. अंबा निघाली माहेरा, रेणुका निघाली माहेरा. अंबा निघाली माहेरा, रेणुका निघाली माहेरा. वाडी डोंगराची आली, अंबा पैठोरी चालली. वाडी डोंगराची आली, अंबा पैठोरी चालली. चालू जिरवणे झाली, नख नाकात शोभली. चालू जिरवणे झाली, नख नाकात शोभली. गळ्यात गळसरी गाठली, पायात पैंजण रुळरुळली. गळ्यात गळसरी गाठली, पायात पैंजण रुळरुळली. अंबा निघाली माहेरा, रेणुका निघाली माहेरा. अंबा निघाली माहेरा, रेणुका निघाली माहेरा. वा वा. थोडंशी अतिशय सुंदर आहे. जोरात टाळ्या पाहिजे हा. एवढं चांगलं मस्त. वा वा. पोटात गेलेली छान नरम नरम कॉफी गेलेली आहे. कशाला एवढा कंजूसगिरी करायची. ओके, ठीक आहे. यानंतर आपण ऐकणार आहोत परत गोखलेजी यांचं हा काय गाणं अंबाबाईचा छंद म्हणाला. हा सुंदर गाणं आहे, ऐका. आता बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, ऐका. अंबाबाईचा छंद म्हणाला, अंबाबाईचा छंद म्हणाला. अंबाबाईचा छंद वा वा. यानंतर पुन्हा एक कोरस आहे. काय? दो दो आंबेचा बोल. उदो उदो आंबेचा बोला, भवानीचा वंशिया. उदो उदो आंबेचा बोला, भवानीचा वंशिया. अंबा माऊली सुखाची सावली, अंबा माऊली सुखाची सावली. अंबा माऊली सुखाची सावली, संकटी पावे भक्ताला. मनाला झटका दाराला झटका, पंचनेचा करण्याला. मनाला झटका दाराला झटका, पंचनेचा करण्याला. तुझा तुला जाऊया भवानीच्या मंदिरात. तुझा तुला जाऊया भवानीच्या मंदिरात. मंगळवारी शुक्रवार नवरात्र
वा वा वा. अतिशय मस्त. आजी तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. खूप छान गाणी झाली, भजन झाली. आज ऑलरेडी देवीला खूप आनंद झालेलाच आहे आणि तुम्ही इथून जा ना. सर आजी अजून काही आहे? ओके, मग तो करा पुढचा. ओके, अजून एक गाणं आहे गोंधळाचं जे आजी म्हणणार आहे, गोखले आजी आणि त्यांचा कोरस. ओके, आजी एकट्या गोंधळ म्हणणार आहे. कार्यक्रम पुढे नंतर एंडला सांगण्याच्या आधी 2-3 गोष्टींचा मला उल्लेख करायचा आहे की आपल्या दिलासा आजींची खूप इच्छा होती की आम्हाला सुद्धा कधीतरी असा स्टेजवर कार्यक्रम करायला मिळाला तर फार आवडेल. तर आम्ही हा नवरात्रीचा आपण हा सोहळा होता त्यामध्ये म्हटलं आजींची ही भजनं ठेवावी म्हणून खानोलकर सरांना विचारलं. खानोलकर सर नेहमीप्रमाणे एका पायावर तयार असतात तसे तयार झाले आणि आजींनी हे सगळ्या आता मस्तपैकी भजन 15 दिवस
प्रॅक्टिस केली आहे आजीने. तेव्हा पुन्हा एकदा 3 cheers to all आजी. या आहेत वाडेकर आजी. हे आपल्याकडे येऊन जाऊन असतात आणि अतिशय जेव्हा केव्हा आपल्याला कोणाला रात्रीची पण सुद्धा गरज असेल, बाबा आज इथे कोणी नाहीये त्याल का, तर लगेच धावत येतात आणि आपल्याकडे आवडतं त्यांना. या स्वप्नश्री भावे आपल्या इथले आहेत, पण यांना पण मी इथे जरा म्हटले या इथे तुम्ही जरा अजून एक आजी म्हणून आजी खात्या झालेल्या आहेत तरी पण आहेत त्या तिकडे असतात. गोखले आजी सगळ्यांना माहिती झाल्या जातात. गीताताई आपल्या दिलासा आजीचा दुसरा आधारस्तंभ, एक आधारस्तंभ घरी आहे ते दुसरे आहेत सीमाताई. आणि या सुजाता आजी ले क्या बात है, प्रचंड आवड आहे. कोणी आला आणि गाणी म्हणायला जायचं की लगेच पुस्तक घेऊन येतात आणि लगेच गाणं म्हणायला सुरुवात करतात. ही सुजाता आजी. आणि आपल्या या गुप्ते आजी, या आता नवीन आलेल्या 2-3 महिने झाले आपल्याकडे. मुळात त्यांचं एक वैशिष्ट्य असं, त्या शांत जागेवर बसत नाही बरं का. प्रेमा असो त्या सगळ्या तिथे काम करणाऱ्या मुलींना म्हणजे आम्हाला सांगायला लागतं आजी नको तुम्ही बसा, इतकं त्यांना कामाची आवड आणि सगळ्यांना येऊन मदत करतात आणि खूप हसून छान सगळ्यांची काय आहे. पुन्हा आधी सगळ्यांना मी आपल्याला धन्यवाद देते. आपण आपल्या जागेवर जाऊन बसावं. आम्हाला संधी दिली त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद आजी.